बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एन्काउंटर बाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। अक्षय शिंदेच्या कुटुंबाने आम्हाला खटला चालवायचा नाही अशी भूमिका घेतली। मात्र शिंदे कुटुंबाला जरी खटला लढायचा नसला तरी सुनावणी सुरूच राहणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। अक्षय शिंदे कुटुंबाचा न्यायालयीन लढाईला नकार। पालकांची माघार तरीही खटला सुरूच राहणार। मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। बदलापूर मधल्या एका शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला। या एन्काउंटर नंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबाने पोलिसांवर फेक एन्काउंटरचा आरोप केला। आम्ही शेवटपर्यंत लढणार असंही सांगितलं। मात्र आता अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी आपली भूमिका बदलली। आम्हाला या वयात कोर्टात येणं जमत नाही असं म्हणत त्यांनी असमर्थता दर्शवली। आम्हाला खटला लढवायचा नाही असं त्यांनी म्हटलंय। यावर कोर्टाने सुनावणी सुरूच राहणार असं म्हटलंय। तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या, आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाहीये। तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर यायची गरज नाही। सुनावणी मात्र सुरूच राहणार असं कोर्टाने म्हटलंय। दरम्यान कुटुंबाने जरी माघार घेतली तरी मी केस लढणार असल्याचं अक्षय शिंदेच्या वकिलांनी म्हटलंय। आम्ही त्याच्यासाठी ताकदीने पुढे लढणार आहोत। याची डिसिजन काय येतं हे आम्हाला माहित नाही, परंतु मी माझा स्टँड क्लिअर करा। भले त्यांनी बॅकआउट केला असेल केसमधून, त्यांना नसेल लढायची केस, त्यांचा अधिकार आहे, परंतु एक वकील म्हणून, ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आणि या देशातला एक लॉ बाइंडिंग सिटीजन म्हणून फक्त मी नाही, अनेक लोक याच्यामध्ये आता पुऱ्या ताकदीने उतरणार आहेत, एवढंच मी सांगू इच्छितो। अक्षय शिंदे हा आरोपी होता। त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी होती, मात्र ती कायद्याच्या चौकटीत राहून। मात्र त्याच्या अचानक झालेल्या एन्काउंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले। या प्रकरणात न्यायालय आता पुढची कारवाई काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।